व्यवसाय सुरू करायचा आहे पण व्याजाच्या ओझ्याची भीती वाटते, मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आता सरकार तुमच्या व्यवसायाचे व्याज भरणार. मराठा उद्योजकांसाठी सुवर्ण संधी आहे. 15 लाखांपासून तर 50 लाखापर्यंत कर्ज आणि तेही व्याजमुक्त. ते कसं? तर चला बघूया. नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देणारे बना. अण्णासाहेब पाटील योजनेचा फायदा घेऊन आपला स्वतःचा ब्रँड कसा उभा करायचा आणि याची A to Z माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉस मला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील हजारो तरुणांचे आयुष्य बदलू शकतो. मित्रांनो, आता मला सांगा की आपल्याकडे टॅलेंट आहे, आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी आहे, पण अडथळा कुठे येतो? तो म्हणजे भांडवलावरती. आणि जेव्हा आपण बँकेत जातो तेव्हा व्याजाचे दर ऐकूनच अर्धे स्वप्न तिथेच मोडतात. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्र सरकारची एक अशी योजना आहे जिथे तुम्ही कर्ज घेता पण त्याचे व्याज सरकार भरते. यालाच आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना म्हणतो. आणि जर तुम्हाला याबद्दल माहिती असेल तर कमेंटमध्ये हो लिहा, आणि नसेलही माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून एक, पुढे जाण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या योजना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. तर मित्रांनो, ज्यांना याच्याबद्दल माहीत नाही, ही योजना फक्त शासनाने दिलेले काही आर्थिक सहाय्य किंवा पैसे देण्यापुरती मर्यादित नाही केलेली आहे. या योजनेचा मूळ गाभा आणि मुख्य उद्देश मराठा समाज तसेच इतर आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील तरुणांना उद्योजक बनून घडवणे आहे. आजचा तरुण केवळ नोकरीच्या शोधात न राहता दुसऱ्याला नोकरी देणारा नियोक्ता बनावा, ही या काळाची गरज आहे. तर या विचारांचा पाया आदरणीय अण्णासाहेब पाटील यांनी एक दूरदृष्टी असलेली स्वप्न पाहिली होते. त्यांना अपेक्षित होतं की आपला तरुण केवळ राजकीय सत्तेच्या मागे धावणारा कार्यकर्ता न राहता आर्थिक सत्तेचा केंद्रबिंदू बनावा. मराठा समाजातील तरुणांनी व्यापारात, उद्योजकात आणि जागतिक बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करावे. शेतीला जोडधंद्याची आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती घडावावी. हे स्वप्न सातत्यात उतरवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अहोरात्री काम करत आहे. काळाची पावले ओळखून 2026 मध्ये या योजनेच्या कार्यपद्धतीत क्रांतिकारी बदल करण्यात आले आहेत. आजची ही प्रक्रिया पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाली आहे. म्हणजे काय ना, पूर्णार्थ डिजिटल आणि पारदर्शक प्रक्रिया, म्हणजे मानवी हस्तक्षेप कमी करून सर्व अर्ज प्रक्रिया आता सिंगल विंडो डिजिटल पोर्टलवरती उपलब्ध आहे. यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसून खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचावेत हे आहे. आणि दुसरं म्हणजे जलद मंजुरी, म्हणजे फास्ट ट्रॅक अप्रुव्हल. कागदपत्रांची पडताळणी आता AI द्वारे केली जात असल्याने कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळण्यास होणारा विलंब पूर्णपणे टाळला आहे. आणि तिसरा म्हणजे कौशल्य विकास आणि मार्गदर्शन. केवळ भांडवल देऊन न थांबता 2026 मध्ये नवीन मेंटरशिप प्रोग्राम सुरू करण्यात आले आहेत आणि अनुभवी उद्योजक आता नवीन तरुणांना व्यवसायातील बारकावे शिकवत आहे. आणि एवढंच नाही तर मर्यादित वाढ सुद्धा झाली आहे. वाढती महागाई आणि व्यवसायाची व्याप्ती लक्षात घेता कर्ज मर्यादात आणि व्याजाच्या परताव्यात सवलतीतही महत्त्वपूर्ण वाढ करण्यात आली आहे. थोडक्यात सांगायचं तर हे महामंडळ आता केवळ एक सरकारी संस्था राहिलेली नाही, तर ती महाराष्ट्रातील तरुणांच्या आर्थिक क्रांतीची भाग्यरेषा ठरत आहे. जर तुमच्याकडे जिद्द आणि कल्पकता असेल तर सत्तेच्या मागे धावण्याऐवजी स्वतःचे साम्राज्य उभं करण्याची हीच सुवर्ण संधी आहे. ही योजना आधी हप्ता भरा आणि व्याजाचा परतावा मिळवा या तत्वावरती काम करते, ज्यामुळे कर्जदारावरील व्याजाचा बोजा पूर्णपणे नाहीसा होतो. सुरुवातीला उमेदवाराला बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यावे लागते आणि त्याचे नियमित हप्ते म्हणजे EMIs बँकेत जमा करावे लागतात. तुम्ही हप्ता भरल्यानंतर त्या हप्त्यातील फक्त व्याजाची रक्कम महामंडळ थेट तुमच्या बँक खात्यात म्हणजे DBT द्वारे जमा करते. उदाहरणार्थ मी तुम्हाला देते, जर तुम्ही 10 लाख रुपयांचे कर्ज 10% व्याजाने घेतले असेल, म्हणजे 10% व्याजाने घेतले असेल आणि तुमचा महिन्याचा व्याज खर्च साधारण 8,333 रुपये येत असेल, तर तुम्हाला बँकेला पूर्ण हप्ता भरावा लागेल. त्यानंतर महामंडळ ते 8,333 रुपये तुमच्या खात्यात परत पाठवेल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, महामंडळ 12% व्याजाच्या मर्यादेपर्यंतच परतावा देते. जर बँकेचा व्याजदर 12% पेक्षा जास्त असेल तर वरील व्याजाचा हिस्सा तुम्हाला स्वतः भरावा लागेल. यामुळे तुमचे कर्ज व्याजमुक्त राहण्यासाठी 10 ते 12% दरम्यान
कर्ज मिळवणे फायद्याचे ठरते। याचा अर्थ असे आहे की तुम्हाला फक्त घेतलेले मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल परत करावे लागते आणि व्याजाचा खर्च सरकार उचलते, त्यामुळे हे कर्ज तुमच्यासाठी व्याजमुक्त ठरते। आता या योजनेचे मुख्य प्रकार आणि फायदे मी तुम्हाला सांगते। पहिला आहे अ गट म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना। ही योजना प्रामुख्याने त्या तरुणांसाठी आहे ज्यांना स्वतःच्या पायावरती उभे राहून छोटे किंवा मध्यम स्वरूपाचे स्टार्टअप किंवा व्यवसाय सुरू करायचे आहे आणि या अंतर्गत बँकेत मार्फत तुम्हाला 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येते। लाभार्थ्यांना स्वतः बँकेकडून कर्ज मंजूर करून घ्यायचे असते। कर्जाचा हप्ता भरल्यानंतर त्यातील व्याजाचा हिस्सा महामंडळ थेट लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करते आणि वेळेवर हप्ते भरणाऱ्या तरुणांसाठी हे कर्ज प्रत्यक्ष व्यवहारात व्याजमुक्त ठरते, कारण व्याजाचा संपूर्ण भार शासन उचलते। आता ब गट आहे गट कर्ज व्याज परतावा योजना। एकट्याने मोठा प्रकल्प करणे कठीण असतं, अशा वेळी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन व्यवसाय केल्यास मोठ्या भांडवलाची गरज ही योजना पूर्ण करते। या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयांपर्यंतचा कर्जावरील व्याजाचा परतावा दिला जातो आणि पात्रता जर पाहिली तर किमान 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा गट किंवा भागीदारी संस्था किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या योजनेसाठी पात्र आहेत। कृषी प्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज किंवा मोठ्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटसाठी ही योजना एक गेम चेंजर ठरत आहे। यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्मिती होत आहे। आता क आहे गट प्रकल्प कर्ज योजना म्हणजे ग्रुप प्रोजेक्ट लोन। ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि सामूहिक शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे। बचत गट किंवा लहान नोंदणीकृत गटांसाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या योजनेचा यात समावेश आहे आणि स्थानिक पातळीवरती छोटे उद्योग म्हणजे उदाहरणार्थ प्रक्रिया उद्योग, हस्तकला, कुक्कुटपालन गट सुरू करण्यासाठी भांडवल उपलब्ध करून देणे। आणि याचा फायदा असा होतो की या योजनेमुळे महिला बचत गट आणि तरुण मंडळांना संघटित होऊन व्यावसायिक प्रगती करणे सोपे झाले आहे। आणि 2026 मध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या बाबी मी तुम्हाला सांगते। वयोमर्यादा आपण पहिले पाहूया। वाढत्या मागणीनुसार आता वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली असून जास्तीत जास्त तरुणांना सामावून घेण्याचा प्रयत्न आहे। दुसरं म्हणजे ट्रेनिंग। कर्ज मंजुरीपूर्वी आता ऑनलाईन व्यावसायिक प्रशिक्षणासाठी सोय करण्यात आली आहे, जेणेकरून व्यवसाय अपयशी होण्याची शक्यता कमी होईल। आणि ट्रॅकिंग सुद्धा देखील आहे। तुमच्या अर्जाची स्थिती आणि तुमच्या व्याजाचा परतावा किती जमा झाला हे आता मोबाईल ॲपद्वारे रिअल टाइम ट्रॅक करता येते। तर मित्रांनो किंवा मित्र एकत्र येऊन काही सुरू करण्याची इच्छा असेल तर तुमच्याकडे फक्त एक बिझनेस आयडिया हवी, भांडवलाची आणि व्याजाची चिंता दूर करण्यासाठी महामंडळ गंभीरपणे तुमच्या पाठीशी आहे। आता हे सगळं तर पाहिलं, आता पात्रता आणि कागदपत्राबद्दल मी तुम्हाला सांगते। म्हणजे सर्वात पहिला महत्त्वाचा प्रश्न येतो की फॉर्म कोण भरू शकतं। तर पहिलं म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे। दुसरं म्हणजे तुमचे वय 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे आणि तिसरं म्हणजे प्रकल्प अहवाल हा खूप महत्त्वाचा आहे। तुमचा व्यवसाय काय आहे, किती खर्च येईल, किती नफा होईल हे यात लिहावे लागते। आणि चौथं म्हणजे उद्योग आधार म्हणजे उद्यम रजिस्ट्रेशन आणि पाचवं म्हणजे बँकेचे पासबुक। आता हे सगळं तर झालं, पण अर्ज करण्याची प्रक्रिया मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। ही योजना पूर्णपणे ऑनलाईन असून पारदर्शक आहे। खालील 5 टप्प्यात तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी निधी मिळवू शकता। म्हणजे पहिलं आहे महास्वयं पोर्टलवरती नोंदणी। सर्वात आधी तुम्हाला महास्वयं या अधिक पोर्टलवरती जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि इथे तुमची वैयक्तिक माहिती भरून एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागतो। तर ही तुमची या योजनेतील पहिली पायरी झाली। आता स्टेप 2 आहे कागदपत्रे अपलोड कसे करायचे। तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि उत्पन्नाचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे जे मी तुम्हाला आधी सांगितली ती पोर्टलवरती अपलोड करा। महामंडळ तुमच्या अर्जाची आणि पात्रतेची छाननी करेल। सर्व काही योग्य असल्यास महामंडळ तुम्हाला एक LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट म्हणजे आशय पत्र जाहीर करेल आणि हे पत्र म्हणजे जर बँकेने तुम्हाला कर्ज दिले तर आम्ही त्याचे व्याज भरू असे महामंडळाने दिलेले लेखी आश्वासन तुम्हाला मिळालेले असते। आणि तिसरी स्टेप म्हणजे बँकेची भेट आणि बिझनेस प्लॅन म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट। LOI मिळाल्यावरती तुमच्या जवळच्या कोणत्याही राष्ट्रीयकृत किंवा शेड्यूल बँकेत जा, तिथे तुमचा बिझनेस प्लॅन म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा। तुम्ही कोणता व्यवसाय करणार आहात, त्यातून नफा कसा मिळेल आणि तुम्ही हप्ते कसे फेडाल हे बँकेला पटवून द्यावे लागेल। बँक तुमच्या व्यवसायाची माहिती तपासून कर्ज मंजूर करण्याचा निर्णय घेते आणि मग येतो स्टेप 4 पोर्टलवरती माहिती अपडेट करणे। बँकेने कर्ज मंजूर करून रक्कम तुमच्या हातात दिल्यानंतर त्या कर्ज मंजुरीची पत्र म्हणजे सँक्शन लेटर आणि इतर तपशील पुन्हा महास्वयं पोर्टलवरती लॉग इन करून अपडेट करा। जोपर्यंत तुम्ही ही माहिती पोर्टलवरती भरत नाही तोपर्यंत महामंडळाला तुमचे कर्ज सुरू झाल्याचे समजणार नाही। आणि स्टेप 5 आहे
हफ्ते भरणे आणि व्याज परतावा. आता तुमचा व्यवसाय सुरू करा आणि बँकेचे हप्ते म्हणजे EMI वेळेवर भरा. तुम्ही हप्ता भरल्याचा पुरावा म्हणजे बँक स्टेटमेंट दरमहा पोर्टलवरती अपलोड करा. त्यानंतर सरकार व्याजाची रक्कम थेट तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात जमा करेल. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगते, आता अनेक बँकांशी महामंडळाचे API जोडलेले आहेत. त्यामुळे काही बँकांमध्ये कागदपत्रे अपलोड करण्याची गरज पडत नाही. ती माहिती आपोआप अपडेट होते. त्यामुळे तुमची धावपळ थोडी कमी होईल. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सरकार व्याज भरणार आहे, पण मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल तुम्हालाच फेडायची आहे. त्यामुळे असा व्यवसाय निवडा जो प्रामाणिकपणे चालेल. फक्त कर्ज मिळतंय म्हणून कर्ज घेऊ नका, तर यशस्वी उद्योजक होण्यासाठी पाऊल उचला. आणि तुम्हाला जर प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा आहे किंवा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे यावर स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर खाली पार्ट 2 अशी कमेंट नक्की करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.